मित्रहो, आजचा व्हिडिओ हा आपला राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर आहे. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये गेली 6 दशकं हे नाव चर्चेत आहे. राज्याचं आणि देशाचं राजकारण या नावाभोवती सातत्याने फिरत आहे. असे शरदचंद्र पवार साहेब हे आपल्या महाराष्ट्राला लाभलेले एक रत्नच आहे. परंतु काही दिवसापासून जसं मराठा आरक्षणाचा विषय राज्यामध्ये चर्चेला येत आहे, तर काही दिवसामध्ये 2-3 दिवसापूर्वी शरद पवार यांच्या जातीचा दाखला याविषयी सोशल मीडियावर माध्यमातून चर्चेचा विषय बनलेला आहे. तर हे एक माध्यमातून एक जे म्हणतात जे फोटो आहे, जे की व्हायरल होत आहे, की शरद पवार हे ओबीसी आहेत किंवा ते मराठा आहेत. असं ती ओबीसी आहेत की मराठा आहेत असं एक वादाचा विषय सध्या याच्यामध्ये चर्चेला जात आहे. परंतु खरंच शरद पवार साहेब हे ओबीसी आहेत का आणि मराठा आहेत का, याविषयी त्यांचे जे राष्ट्रीय पार्टीचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे, किंवा त्यांचे जी कन्या आहे सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा या गोष्टीचा उलगडा केलेला आहे. कारण का काही दिवसापासून प्रसारमाध्यमामध्ये शरद पवार हे ओबीसी आहेत असा एक चुकीचा उल्लेख व्हायरल होत आहे. परंतु त्यांचे जे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, जे की पुन्हा त्यांच्याच पक्षाच्या एका कार्यकर्त्यांनी उघड केलेलं आहे, की ते जे बारामती या गावामध्ये त्या ज्या शाळामध्ये त्यांचं शिक्षण झालं, तिथं त्यांच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर म्हणजे शाळेत सोडण्याच्या दाखलावर त्यांच्या जातीच्या रखान्यामध्ये मराठा आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की शरद पवार हे मराठा आहेत. परंतु काही दिवसापासून जो एक व्हायरल होत आहे की ते ओबीसी आहेत, पण तो खोटा आहे. कारण त्यांना कायदेशीर असा काही त्याला पाठपुरावा नाही आहे. त्याच्यामुळे लिव्हिंग सर्टिफिकेट हे ऑथेंटिक डॉक्युमेंट आहे. त्यामुळे हे शरद पवार हे जातीनं मराठा आहेत, मराठा असल्याचा ते जे पुरावा आहे तो ग्राह्य धरायला हरकत नाही. परंतु शोकांतिका अशी आहे मित्रांनो, की शरद पवार साहेब यांच्यासारखा एखादी नेता एका शतकामध्ये एक होतो, असं एक मोठं व्यक्तिमत्व आज महाराष्ट्राला लाभलेलं आहे. परंतु महाराष्ट्राला आणि खास करून मराठा समाजाला शरद पवार साहेब यांचं महत्त्व आजही पटलेलं नाही आहे. कारण का एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे आणि मराठा समाजाचं एक दुर्दैव आहे की त्यांचे नेते त्यांना चांगले वाटत नाही आहेत. परंतु शरद पवार साहेब हे कुण्या जातीचे किंवा धर्माचे किंवा प्रांताचे किंवा भाषेचे एवढ्यासाठी मर्यादित नाही आहेत. हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे. राज्याला आणि देशाला यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे. त्यांच्या टॅलेंटचा, त्यांच्या हुशारीचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या ज्ञानाचा राज्याला आणि देशाला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला आहे. पवारसाहेबासारखे नेते फक्त एका जातीचे किंवा एका प्रांताचे किंवा एका भाषिक लोकांचे याच्यापुरते मर्यादित नसतात ते. कारण का त्यांचं ते जे जन्मजात उपजाऊ जे गुण असतात, की ते समाजासाठी, राष्ट्रासाठी त्यांचं ते जीवन असते. एक नेता आणि एक राजकीय नेता म्हणून शरद पवार साहेब मागच्या जवळपास 6 दशकापासून आपल्या राज्यामध्ये कार्यरत आहे. एवढी मोठी कारकीर्द असणारा हा एकमेव नेता आपल्या देशामध्ये आपल्याला आढळतो. परंतु दुर्दैव असं आहे की मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये त्यांना कुठेतरी बदनाम करण्याचं षडयंत्र त्यांच्या विरोधामार्फत रचल्या गेलेले आहेत. ते कोण आहेत काही नाही याच्यावर आपल्याला भाष्य करायचं नाही आहे. परंतु एक नाव आवर्जून घ्यावं लागेल, जे की स्वतःला राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांचे वंशज स्वतःला ते समजतात. त्यांचं नाव नामदेव जाधव आहे. परंतु ते स्वतःला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे वंशज आहेत किंवा नाहीत हे पुराव्यानिशी सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांची आहे, किंवा जे सिंदखेड राजा यांचे आजचे जे वंशज आहेत त्यांनी ते त्या प्रकारे डिस्क्लोज केलं पाहिजे असो. परंतु शरद पवार हे ओबीसी नसून हे मराठा आहेत हे आता जवळपास हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या माणसाला कुठल्या तरी जातीच्या अशा एखाद्या क्षुद्र गोष्टीवरून त्यांची बदनामी करणं आणि समाज माध्यमामध्ये हे पसरवणं हे कितपत योग्य आहे मित्रांनो?
कारण का ही अतिशय दुर्भाग्याची आणि महाराष्ट्रासाठी खेदाची बाब आहे. कारण का आधी म्हटल्याप्रमाणे 6 दशकापासून हा माणूस राजकारणामध्ये आहे आणि हे यांचं जे भरीव योगदान महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी राहिलेलं आहे. मित्रांनो, शरद पवार साहेबाबद्दल जर बोलायचं झालं तर ते ज्या भागातून येतात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून येतात. पश्चिम महाराष्ट्र म्हणा किंवा मुंबई, पुणे, संभाजीनगर आणि नाशिक ह्या पट्ट्यामध्ये किंवा कोल्हापूर या भागामध्ये त्यांची जी पार्टी स्ट्रॉंग आहे आणि त्यांनी जे तिथं भरीव विकास कामं केलेली आहेत त्यांना तोड नाही. ज्यांना खरंच त्यांना जे शरद पवार साहेब हे काय आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी त्या भागामध्ये जावं आणि पाहावं. म्हणजे आता तुम्ही म्हणसाल की मग मराठवाड्यासाठी आणि विदर्भासाठी शरद पवार साहेबांनी काय केलं? तर कसं असते मित्रांनो, ज्या भागामध्ये जो नेता निवडून येतो, आता आपल्या मराठवाड्याबद्दल बोलायचं झालं म्हणजे नांदेड किंवा परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव या भागात बोलायचं झालं किंवा छत्रपती संभाजीनगर असेल, तर इथं आपले स्थानिक नेते आहेत ना, त्यांनी सुद्धा इथं काम केलेलं आहे. त्यामुळे ह्या भागाचा विकास झाला नाही किंवा विदर्भाचा विकास झाला नाही याला शरद पवार जबाबदार आहेत, ही असं म्हणणे चुकीचं आहे. जर ते त्या भागाचा तुमचं नेतृत्व तुमचा विकास करेल ना, जसे की नांदेड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांनी इथं चांगला विकास केलेला आहे. चा भाग घेतला तर स्वर्गीय विलासराव देशमुख माजी मुख्यमंत्री त्यांनी तिथं खूप मोठं योगदान दिलेलं आहे लातूरचा विकास होण्यासाठी. किंवा विदर्भामध्ये आजच्या घडीला देवेंद्र फडणवीसांनी तिथं चांगला विकास केलेला आहे. किंवा आपल्या पुसदचे जे नाईक घराणं आहे, नाईक घराणेही तिथं खूप असं काम केलेलं आहे. म्हणजे ज्या भागातून जो नेता असतो तो नेता त्या भागाचा विकास करत असतो. म्हणजे शरद पवार साहेब हे काय आहेत हे त्यांच्या विरोधकांनाच त्यांना सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं आणखी त्यांच्याविषयी बोलण्या इतकं कुणीही या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या लेवलचा किंवा बोलण्या इतक्या लायकीचा माणूस नाही. कारण का आपल्याला आठवत असेल की स्वतः आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी स्वतः शरद पवार साहेबांची तारीफ केलेली आहे. म्हणजे त्यांनी एका भाषणामध्ये किंवा त्यांच्या जे 75वी झाली त्यांची दिल्लीमध्ये एका कार्यक्रमामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की आजच्या घडीला भारतीय राजकारणातला भीष्म पितामह किंवा सगळ्यात मोठं नाव जर कुठं असेल तर शरदचंद्र पवार साहेब आहेत. स्वतः देशाचा पंतप्रधान म्हणतो की मी पवार साहेबाचा हात पकडून त्यांचं बोट पकडून राजकारणामध्ये आलेलो आहे. राजकारणातले धडे मी त्यांच्याकडून घेतलेला आहे. म्हणजे थोडक्यात ते स्वतःला शरद पवार साहेबाला स्वतःचे गुरु समजतात, गुरुस्थानी ठेवतात. जर देशाचा पंतप्रधान जर म्हणत असेल आणि तर याच्यामध्ये आणखी काय पवार साहेबाबद्दल बोलावं, तर जागरूक नागरिकांनी समाज माध्यमावर ज्या काही गोष्टी फिरत आहेत त्याच्यावर विश्वास न ठेवता, शहानिशा न करता या गोष्टीवर भरोसा करू नये. आणि राहिला विषय की ते ओबीसी आहेत की मराठा आहेत, नेत्यांना किंवा राज्यकर्त्यांना मित्रांनो कुठली जात नसते. आणि खास करून पवारसाहेबासारखं एक मोठं व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्मलं, त्याचा आपण पुरेपूर उपभोग घेतला, फायदा घेतला. पवारसाहेबांनी तसं विकासात्मक कामं केलेली आहेत. नवी मुंबईसारखं शहर आज पवारसाहेबांनी वसवलेलं आहे. कितीतरी विमानतळं पवारसाहेबांनी वसवलेले आहेत. शेतीविषयी जर बोलायचं झालं तर केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी 10 वर्ष कामकाज पाहिलेलं आहे. त्यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी शेतीविषयी मोठमोठे धोरण राबवले. त्याचा फायदा देशाला झालेला आहे. कितीतरी 1000 कोटीची कर्जमाफी पवारसाहेबांनी केलेली आहे. महिलेबद्दल त्यांचं जर बोलायचं झालं तर महिला स्वतः म्हणजे आर्मीमध्ये महिलांना समावेश करण्याचा निर्णय एक संरक्षण मंत्री म्हणून पवारसाहेबांचाच आहे. असे कितीतरी असंख्य गोष्टी आहेत की पवारसाहेबांनी या देशाला आणि या राज्याला दिलेल्या आहेत. त्यामुळे कुठल्याही अफवेवर विश्वास न ठेवता एवढ्या मोठ्या नेत्याची आपण बदनामी करू नये. खास करून महाराष्ट्रामध्ये हे नेतृत्व जन्मले, आपण त्याला पोषलं पाहिजे, आपण त्याला वाढवलं पाहिजे. जर आपण बाहेर राज्यातलं जर बघितलं तर त्यांचे जे नेते आहेत त्यांना जे खरेच सच्चे नेते आहेत पवारसाहेबासारखे त्यांना ते मोठं करतात, त्यांच्याविषयी वाईट बोलत नाहीत आणि त्यांची बदनामी करत नाहीत. पण महाराष्ट्र असं राज्य आहे की एवढं देऊनसुद्धा यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, शंकरराव चव्हाण,
पवार साहेब, इकडले नाईक असतील, वसंतराव नाईक असतील, सुधाकर नाईक असतील, असे मोठमोठे, किंवा शिवराज पाटील असतील, असे मोठमोठे नेते आपल्या राज्यात झालेले आहे की ज्यांनी देशाच्या जडणघडणीमध्ये आपले भरीव योगदान दिलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही अफवेवर भरोसा न करता या मोठ्या नेत्याची बदनामी होऊ नये याची काळजी आपण सगळ्यांनी घेतलेली पाहिजे. एवढंच सांगतो. धन्यवाद.